गावाकडे रानमेव्यांचा सीझन सुरू आहे। गावाकडे फणसाची भाजी कशी केली जाते ते दाखवते। छोटे छोटे फणस आणलेत, त्याचे काप केलेत, तेल लावलं आणि कुकरला वाफवून घेतलं। काळे वाटाणे सुद्धा भिजत घालून ते सुद्धा वाफवून घेतले। आता गार झालेले काप आहेत, त्याच्यावरचे जे काटे आहेत आणि मधला गाभा तो काढून घ्यायचा। राहिलेले फणसाची भाजी कुस्करून घ्यायची। 2 मोठे कांदे, 1 टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या। कढईमध्ये 4-5 चमचे तेल टाकलं, जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता टाकला आणि चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची टाकून चांगली भाजून घेतली। आता भाजल्यानंतर ह्याच्यामध्ये हळद, मीठ, गरम मसाला आणि आमचं घरचं लाल तिखट आहे ते टाकून घेतलं। वाफवलेले वाटाणे सुद्धा टाकून चांगलं मिक्स करून घेतलं। आता मिक्स केल्यानंतर आपण ही कुस्करलेली फणसाची भाजी आहे ती सुद्धा चांगली मिक्स करायची आणि 10 मिनिटं स्लो गॅसवरती ही भाजी मुरू द्यायची। आता ही आपली भाजी तयार आहे। चला पटकन खाऊन घ्या आणि अशाच गावाकडच्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब, व्हिडिओला एक नक्की करा।